तुमच्या आमच्यानं मोजायचं काम नाही महाराज. म्हणून गगनी आनंद न माय, जो आनंद मिळाला ना तो या आकाशातही मावत नाही. आणि त्याचबरोबर अजून एक आकाश आहे, त्याला हृदय आकाश म्हणतात, दहर आकाश म्हणतात. हृदय आकाशी शिवशक्ती मध्ये प्रकाश लख लखला, आहे की नाही. अंतकरणामध्ये सुद्धा मावत नाही. आत अगोदर भरावं लागतं बरं का, नाही तर आत काही वेगळं वर काही वेगळं काही कामाचं नाही. जे आत आहे तेच बाहेर आलं पाहिजे. आत एक वर एक तोंडापुरतं काही कामाचं नसतं बरं का. म्हणून जे सुख मिळालं ते माझ्या अंतःकरणातही मावत नाही, किंबहुना ते गगनात सुद्धा मावत नाही. एवढं मिळालं आणि त्याचं स्वरूप हे ब्रह्मानंद, तो ते आनंद आहे, तो आनंद आहे आणि तो ब्रह्मानंद आहे. याच्यावर सांगायचं म्हणून तर अजून अर्धा तास वाढेल बरं का आपला. म्हणून थोडक्यात सांगतो मी, सुख ब्रह्मानंद आहे. ब्रह्मतत्वाची व्याख्या नाही, अनुपम आहे. ते काही गोष्टी अनुपम असतात. तळ्याची उपमा देता येईल, समुद्राला उपमा नाही. मी म्हटल्याप्रमाणे ह्या मंडपाची उपमा देता येईल, एवढे बाय एवढं स्क्वेअर फूट वगैरे वगैरे. आकाशाला उपमा नाही. तलावाला उपमा देता येईल, इथलं तलावापेक्षा इथलं मोठं आहे, तिथल्यापेक्षा येलदरी प्रकल्प मोठा आहे, इथल्यापेक्षा हे मोठं आहे सांगता येईल, पण समुद्राला उपमा नाही. तसं आकाशालाही उपमा नाही, तसं ब्रह्मतत्वालाही त्याची व्याख्या करता येत नाही. म्हणून तसा ब्रह्मानंद आहे आणि त्याचं स्वरूप कसं असेल तर आकाशात मावणार नाही, अंतःकरणातही मावणार नाही, आतही नाही आणि बाहेरही मावणार नाही. एवढं मिळालं हे त्याचं परिमाण आहे आणि याची फलश्रुती शेवटच्या चरणात. लक्ष्मण